मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला स्टॉक पोर्टफोलिओ तर बनवायचा असतो, पण तुमच्या या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही तुमचा स्टॉक पोर्टफोलिओ बनवू शकत नाही। त्याचं एकमेव कारण आहे की तुमच्याकडे तुमच्या नोकरी व्यवसायामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही, आणि वेळ मिळाला तर तुम्हाला स्टॉक सिलेक्शन कुठलं करावं, कुठले स्टॉक बाय करावे, कधी होल्ड करावे, कधी एक्झिट करावे, कधी प्रॉफिट बुक करावं हे जर समजत नसेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक फ्लॅगशिप पोर्टफोलिओ, जो फक्त 30,000 पासून सुरू होतो। त्याच्या मल्टिपल मध्ये तुम्ही कितीही रक्कम टाकू शकता। तुम्ही 50,000, 1 लाख, 5 लाख, 10 लाख जे काही तुमची रक्कम आहे ती तुम्ही टाकू शकता। त्याच्यासाठी फीस फक्त एक टाइमच तुम्हाला भरायची आहे, ती पण एकदम तुटपुंजी फीस आहे। त्या फीस मध्ये तुमची कितीही अमाउंट असू द्या, ती 30,000 असू द्या किंवा 30 लाख असू द्या, ती एकाच फीस मध्ये मॅनेज होणार आहे। वेगळी फीस लागणार नाही। रक्कम तुम्ही कमी करा किंवा वाढवा। या पोर्टफोलिओच्या डिटेलसाठी मी तुम्हाला एंजल ब्रोकिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये घेऊन जाणार आहे आणि इन डिटेल माहिती देणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा। या पोर्टफोलिओ बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली आम्ही नंबर देऊ, त्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची पोर्टफोलिओची जर्नी तुम्ही सुरू करू शकता आमच्या सोबत। इन डिटेल कसं तुम्ही हे अप्लाय करू शकता स्वतः किंवा आमची मदत घेऊन कसं अप्लाय करू शकता याच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढे बोलतोय, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघावा आणि काही शंका असतील तर आम्हाला संपर्क करावा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका। मी अशा काही नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतोय ज्याच्यामुळे तुमचा स्टॉक मार्केट मधला प्रवास हा सोपा होत जाणार आहे। आणि आपण बघूया की पुढे आपण हा फ्लॅगशिप पोर्टफोलिओ जो तुम्हाला मी सांगतोय तो तुम्ही कसा अप्लाय करू शकता आणि तो ऑटोमॅटिक कसा काम करेल तुमच्यासाठी। त्याच्यामध्ये बाईंग, सेलिंग, स्टॉक सिलेक्शन आणि तुमचा पोर्टफोलिओ कसा ग्रोथ होत राहील। आतापर्यंत या पोर्टफोलिओने काय रिटर्न दिलेत, ते कसं रिबॅलन्स होतं याच्या संदर्भातला इन डिटेल व्हिडिओ हा होणार आहे। तर बघूया पुढे हे कसं काम करतं। बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचा जर का पोर्टफोलिओ बनवायचा आहे स्वतःचा आणि तो पण सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट कडनं तो मॅनेज करून घ्यायचा आहे, तर तुम्हाला एंजल ब्रोकिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला होमला क्लिक करायचं आहे। होमला क्लिक केल्यानंतर इथे होम आहे, होमला मी क्लिक केल्यानंतर स्टॉक्समध्येच राहायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही खाली खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्मॉल केस नावाचं बटन शोधायचं आहे। स्मॉल केस या ठिकाणी तुम्हाला ते स्मॉल केस बटन सापडेल। मित्रांनो, याच्यामध्ये 2 प्रकारचे तुम्हाला फोलिओज बघायला मिळतात। ओके, मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे फोलिओ सांगायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, इथं डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे। डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे एंजल ब्रोकिंगनी दिलेले काही पोर्टफोलिओज येतील। ते न बघता आपल्याला जायचं आहे डिस्कवर या बटनावरती। डिस्कवर केल्यानंतर तुम्हाला सी ऑल स्मॉल केसेस वरती जायचं आहे। सी ऑल स्मॉल केसेस केल्यानंतर खाली एक फिल्टरचं बटन येईल, ह्या फिल्टरच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला म्हणल्यासारखं मी 2 प्रकारचे पोर्टफोलिओ असतात, फ्री ॲक्सेस आणि फीस बेस ॲक्सेस। आता फ्री ॲक्सेस आणि फीस बेस ॲक्सेस मध्ये काय फरक आहे मित्रांनो, तर फ्री बेस म्हणजे काय की तुम्हाला कुठलाही 1 रुपया त्याला चार्ज द्यायची गरज नाही, तुम्ही पोर्टफोलिओ तयार करू शकता तुमचा स्वतःचा। आणि फीस बेस म्हणजे काय, तर तुम्हाला थोडीशी फीस द्यावं लागेल आणि तुमचा पोर्टफोलिओ फंड मॅनेजर, रिसर्च अॅनालिस्ट, सेबी रजिस्टर्ड माणूस मॅनेज करेल। फीस बेसवरती मी क्लिक करतो, तुम्ही फ्लॅगशिप बोलतोय, तो फ्लॅगशिप इकडे असणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला इथं खाली खाली जायचं आहे। फीस बेसवर क्लिक केल्यानंतर अप्लाय फिल्टर बोलायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी खाली जाऊन अप्लाय फिल्टर केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे पोर्टफोलिओ या ठिकाणी दिसणार आहे। मी जे तुम्हाला आता सांगायचा प्रयत्न करतोय तो सगळ्यात कमी फीसवाला आणि चांगले रिटर्न देणारा काय आहे, फ्लॅगशिप पोर्टफोलिओ आहे। हा दिसतोय तुम्हाला, तेजी मंदी फ्लॅगशिप फंडामेंटल, याला म्हणायचं टीएम फ्लॅगशिप। ओके, मागच्या 3 वर्षांमध्ये 40% रिटर्न यांनी दिलेला आहे। CAGR, कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रिटर्न म्हणजे काय, त्याचा तुम्ही डिवाइड बाय जर 3 केलं, डिवाइड बाय 3 करायचं, 40ला डिवाइड बाय 3 करावं लागेल तुम्हाला, तर साधारण 15% नाही 12-13% अवरेज तुम्हाला साधारण या ठिकाणी मिळेल। सप्टेंबर पासून तुम्ही बघताय तर साधारण मार्केट पडत चाललेलं आहे, तर एक 14
टक्के 15% अवरेज तुम्हाला या पोर्टफोलिओमध्ये दिसतोय मित्रांनो. 15%चा जर की अवरेज मिळाला तुम्हाला तर तुमचे 4थ्या वर्षी पैसे डबल व्हायला हरकत नाही कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रिटर्नच्या हिशोबाने. ओके, कुठल्या कुठल्या वर्षी चांगले रिटर्नही मिळतात. पण यामध्ये कसं काम केलं जातं हे इथं डिटेलमध्ये बघूया आपण. तेजीमंदी फ्लॅगशिपमध्ये तुम्हाला 29,426 मागाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की 30,000पासून तुम्हाला सुरुवात करता येणार आहे. ठीक आहे, याचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी वाचता येणार आहे की याच्यामध्ये काय काय केलं जातं काम. स्टॉक आणि वेटेजेस काय आहेत. स्टॉक आणि वेटेजेस म्हणजे काय, किती स्टॉकमध्ये काम केलं जाईल तर 19 स्टॉक त्याचे आता त्याच्यामध्ये होल्डिंग आहेत. साधारण ते 15 ते 20 स्टॉक सतत घेत आणि विकत असतात. रिबॅलन्स कधी आहे ह्याच्यामध्ये, नीड बेसिस रिबॅलन्सिंग आहे. नीड बेसिस रिबॅलन्सिंग म्हणजे काय, जेव्हा गरज पडेल तेव्हा तो विकेल आणि गरज पडेल तेव्हा घेईल. ओके, याला रिबॅलन्स म्हणायचं. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं याच्यापूर्वी की मी कधी घेऊ आणि कधी विकू, त्याला होल्ड करू का सेल करू, तुम्हाला डिसिजन घ्यायचाच नाहीये. तुमच्यासाठी फंड मॅनेजर रिबॅलन्स करणार आहे. ठीक आहे, लास्ट रिबॅलन्स कधी झालंय, एप्रिल 30ला रिबॅलन्स झालेला आहे. ओके, ते तुम्हाला इथं अपडेट होत राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की इथं लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. या पद्धतीनं ती कमी आणि जास्त होऊ शकते. कधी लार्ज कॅपमध्ये वाढेल, कधी मिड कॅपमध्ये वाढेल, कधी स्मॉल कॅपमध्ये वाढेल. कधी स्मॉल कॅपमध्ये वाढलेलं दिसेल तुम्हाला, मिड आणि लार्जमध्ये कमी दिसेल. तो फंड मॅनेजरचा डिसिजन आहे. ओके, आता इथं बघा स्टॉक्स कुठले बाय केले ते लॉक करून ठेवलेत. का बरं, तर या ठिकाणी हा पेड सबस्क्रिप्शन असलेला काय आहे, फोलिओ आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दिसतं काय, खालच्या बाजूला बघा गेट ॲक्सेस फॉर 1055 फॉर 6 मंथ. तर 1055 प्लस GST म्हणजे साधारण 1150 रुपयाच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पैसे लागणार आहेत. मग हे 1150 रुपये तुम्ही दिल्यानंतर होणार काय आहे, तर तुम्ही 6 महिने हा फंड तुमच्यासाठी तुमचा फंड मॅनेजर मॅनेज करेल. तुम्हाला फंड मॅनेज करायची आवश्यकता नाही, तो तुमच्या वतीनं तो मॅनेज करेल. मग तुम्ही अमाऊंट त्याच्यामध्ये 30,000 टाका, 30 लाख टाका, 3 कोटी टाका किंवा 50,000 टाका, 1 लाख रुपये टाका तरीही चालेल. अमाऊंटचं कुठलंही बंधन नाही, फीस फिक्स राहणार आहे मित्रांनो. तुम्हाला हे जर का हा पोर्टफोलिओ अप्लाय करून पाहिजे असेल, तुम्हाला हा पोर्टफोलिओ तयार करून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर हा पोर्टफोलिओ आम्हाला करून पाहिजे, आम्ही तुम्हाला हा पोर्टफोलिओ करून देऊ. हा एज्युकेशन बेस्ड व्हिडिओ आहे, मी तुम्हाला कुठेही रिकमेंडेशन देत नाही आहे. सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्टकडे तुम्हाला मी कसे पोर्टफोलिओ मॅनेज करून दिले जातात याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतोय. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला संपर्क करा, माझ्या टीमला संपर्क करा. तुम्हाला असे अनेक पोर्टफोलिओ आहेत ज्याच्यामध्ये थोड्या फीस जास्त असतील किंवा कमी असतील आणि फ्री बेससुद्धा पोर्टफोलिओ अवेलेबल आहेत. तर तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्ही तुम्हाला डिटेल माहिती सांगायला इथे बसलेलोच आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.